पुण्यातील काही परिसरात पाणी कपात लागू करण्यात आली आहे। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही पाणी कपात असणार आहे। 9 टीएमसी हा पाणीसाठा असूनही पुण्यात मात्र आता सगळ्या नागरिकांना पाण्याच्या प्रश्नासाठी तयार राहावं लागणार आहे किंवा पाणी कपातीसाठी तयार राहावं लागणार आहे। पहिल्या टप्प्यात जर आपण बघितलं तर सिंहगड रोड, धायरी, वडगाव बुद्रुक, कात्रज, कोंढवा या सगळ्या परिसरात पाणी कपात लागू होणार आहे आणि 5 तारखेपासून म्हणजेच सोमवारपासून ही पाणी कपात असणार आहे। आपल्यासोबत सिंहगड रोडवरचे काही नागरिक आहेत ज्यांच्याकडे 5 तारखेपासून ही पाणी कपात लागू होणार आहे। 5 तारखेपासून तुमच्याकडे आठवड्यातला एक दिवस पाणी येणार नाहीये, काय काय समस्या असू शकतात? पाणी तर पाहिजे ना, पाण्याशिवाय काय नाहीये। आणि पाण्याचा प्रॉब्लेम हे आहे की ना, कामावरती पण पाण्याची गरज तेवढीच आहे आणि घरी पण तेवढीच गरज आहे। आज छोटी छोटी मुलं आहेत, त्यांना पाण्याची उन्हाळ्यामुळे तर जास्ती गरज आहे। पाण्याचा वापर झाला पाहिजे आणि जास्ती करून तर पाणी हे महत्वाचंच आहे। पाण्याशिवाय घरकाम करताच अनेकांकडे, पण तिथे जाऊन तुम्हाला कळलं की आता पाणी नाही येणार आहे आज, मग काय काय करत? काय नाही, सगळंच काम थांबलं जातं। पाणी नसलं तर काहीच करू शकत नाही ना। तो कामाचं हे होतं, काम राहून जातं, घरचं काम राहून जातं, बाहेरचं पण राहून जातं आणि मेन गोष्ट म्हणलं तर हे पाणी लागतंच। एक दिवस पाणी येणार नाही। आपल्यासोबत ताई पण आहेत। पाणी येणार नाहीये सिंहगड रस्त्याच्या अनेक परिसरात किंवा आजूबाजूच्या रस्त्यांमध्ये पाणी येणार नाहीये। काय नेमकं आता म्हणणं आहे? कारण ट्रॅफिक असू देत, काही असेल तरी सिंहगड रोड पहिले। खरं तर मी पहिले माध्यमांचं आज या ठिकाणी अभिनंदन करेल, कारण आमच्या सिंहगड रोड हा पूर्णपणे खूप साऱ्या समस्यांच्या विळख्यामध्ये अडकून पडलेला आहे। नुकतीच आपली रस्त्याची समस्या झाली, ती कशीबशी सुटतीये त्याच्यापेक्षा पाण्याचा प्रश्न खूप जास्त महत्वाचा आहे। आज पाण्याला आपण एकीकडे जीवन म्हणतो, परंतु जर पाणीच नसेल तर करणार काय? आता आमच्या मावशी लोकांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्यात आणि अजूनही नागरिकांकडे प्रश्न आहेत। मला असं म्हणायचंय की जेव्हा रस्त्याला एवढे मोठं पाणी वाया जातं तेव्हा प्रशासन नेमकं झोपलेलं असतं का? प्रशासनाला हे कधीच दिसत नाही का की पाणी वाया जातंय आणि वाया जाणाऱ्या पाण्यावरती कधी कोणाचं लक्षच नसतं? म्हणजे कॉर्पोरेशनचं चांगलं पिण्याचं पाणी, नळ फुटतायत, कुठून लिकेज होत आहेत, या कुठल्याच गोष्टींकडे लक्ष नाहीये आणि एकीकडे पाणी कपात चालू ठेवायची। दुर्दैवाने सांगावंसं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॉलिटिकली इंटरेस्टेड किंवा इच्छुक लोक इकडे असून सुद्धा आमच्याकडच्या पाण्याच्या सारखी एवढी मोठी समस्या सुटत नाही। ही दुर्दैवाची गोष्ट आहे। म्हणजे एक दिवस पाणी नसेल तर प्रत्येकाने जस्ट कल्पना करावी काय काय होऊ शकतं। आता बाकीचे नागरिक तर आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगतील, परंतु सगळ्या समस्यांचं मूळ सिंहगड रोड आणि त्यात परत वाया गेलेल्या पाण्याबद्दल कोणी लक्षच देत नाहीयेत। त्यानंतर बऱ्याच ठिकाणी इल्लीगल नळ जोडणी केलेली आहे, त्याच्यावरती कोणी लक्ष देणार आहे की नाहीये? कारण कुठल्या व्यवहारांनी या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतील हे आपल्या सगळ्यांना सांगायची काही आवश्यकता नाही, हे सगळ्यांना माहितीच असतं। आपण बघत असाल की रस्त्याला छोटे छोटे जरी का छोटे छोटे व्यावसायिक तिथे उभे राहतात, मग त्यांना पाणी येतं कुठून? त्यानंतर खूप मोठी हॉटेल्स चालतात, नक्की यांना किती पाण्याची आवश्यकता आहे, किती पाणी दिलेलं आहे, किती नळ जोडणी केलेली आहे, याचं काही गणित, याचा काही सर्वे, याचा काही अभ्यास आमचं खरंच प्रशासन करतं की नाही, याच्यावर खूप मोठी शंका आहे। घरकाम करणाऱ्या महिला आहे, कारण त्याच या सगळ्या समस्येला रोज समोर जात असता। काय काय परिणाम होऊ शकतो पाणी जर नाही आलं? जसं की पाणी जर आता गुरुवारी काही ठिकाणी गुरुवारी पाणी येत नाही, तर आम्हाला ते गुरुवारी पाणी नाही आलं तर ते भरून ठेवावं लागतं आणि त्याच्यानंतर सगळीकडे नळ चालू असतात, त्या गुरुवारी सुद्धा बुधवारी सुद्धा आम्हाला पाणी येत नाही। मग त्याच्यानंतर गुरुवारी पण पाणी नाही, त्यानंतर शुक्रवारी पण कमी दाबाने पाणी येतं। मग त्याच्यानंतर आता कोण पहिल्या मजल्यावर राहतंय, दुसऱ्या मजल्यावर, तर वरती पाणी चढत नाही, त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण आठवडा असाच जातो की पाणीच भेटत नाही। नाहीतर मग की असं होतं की सगळंच काम थांबलं जातंय, धुणं, भांडी, घरातला स्वयंपाकाला तर पाणी लागतच आहे। त्यानंतर आता मी एक ठिकाणी असं काम करते की ती त्यांच्याकडे सुद्धा पाणी इतकं कमी दाबाने आहे की एवढुसल्या भांड्यात पाणी घेऊन ते भांडे वगैरे विसळायचे किंवा स्वयंपाकाला पण पाणी लागते। तर तो इतका त्रास होतो की कधी कधी आम्हाला असं वाटतं की आम्ही कामावरती गेलो तरी मग आता त्यांच्याकडे पाणी नाही, तर आम्हाला परत एवढे जिने उतरून खाली यावं लागतं की तेही काही करू शकत नाहीत। पाणी नसल्यानंतर आम्हाला परत पाठवतात। अनेक घरांमध्ये पाणी तुम्ही जर काम करत असाल तुम्हालाच भरावं लागणार आहे, कारण एक दिवस पाणी नसणार आहे। पाणी नसल्यावर आम्ही काहीच डबल चढावं लागतं। मग पाणी नाही आलं तर पाणी आल्यावर परत बायका हो। आणि माझ्या वडिलांची इथे तर पाणीच येत नाही अजिबात। 4 दिवस पाण्याच्या बॉटल विकत आणतात ते।
रामनगरमध्ये. हो. जशा महिला आहेत तसे पुरुष मंडळी पण आहे. महापालिकेनी सांगितले की पाणी कपात होणार आहे आणि महापालिकेचं नियोजन शून्य कारभारातनं दिसून येतो. हां, एक्झॅक्टली. पहिली गोष्ट म्हणजे आम्ही टॅक्स भरतो, आम्ही एम्प्लॉई आहेत, आम्ही टॅक्स वेळेवर आणि टायमावर भरतो, त्याचा तर काय परतावा मिळत नाही. आणि त्यात स्टोरेज, पहिला म्हणजे स्टोरेज करावं लागतं. किती स्टोरेज करावं लागतं ही कल्पना देऊ शकत नाही. आज 1 दिवसावर आलंय, अजून काही दिवसांनी 2 दिवसावर येईल, माहीत नाही त्यात. पहिली गोष्ट म्हणजे की वर्षापूर्वी सांगतात की 100% साठा आहे, म्हणजे या ऑगस्टला गेले की तुमच्या ते नेक्स्ट ऑगस्टपर्यंत तुम्हाला पाणी पुरवठा आहे. मग अचानक हे कसं काय येतं? म्हणजे ह्याच्यामध्ये काय कुठं पाणी दुसरीकडे वाहून जातं का दुसऱ्या कोणाचा फायदा आहे हे काहीच कळू शकत नाही. हा गौण बंगाल आहे, काहीच नाही. आणि मेन म्हणजे आम्ही टॅक्स पेअर आहोत, त्याचा बेनिफिट्स कुठंच मिळायला दिसत नाहीये. आणि स्टोरेज किती करायचं? स्टोरेज घरामध्ये प्रत्येक गोष्टी म्हणजे सकाळपासून ते रात्रीपर्यंत, जसं मॅडमनी सांगितलं, किती स्टोरेज करणार? पण काहीच सांगू शकत नाही. ठिकठिकाणी बांधकामं चालू आहेत, त्याच्यासाठी पाणी लागणार आहेत आणि त्याच्यातच नागरिकांचे पाणी कपात केले. बांधकामं तर फार मोठ्या प्रमाणावर चालू आहे. त्यांना STPचा पाणी पुरवठा व्हायला पाहिजे, तो होतो की नाही त्याचं काही कॅल्क्युलेशन आहे की नाही हे माहीत नाही. दुसरी गोष्ट, ह्या अशा ज्या गोष्टी घडतात ह्या फक्त सिंहगड रोडलाच का घडतात हे एक मोठं गौड बंगाल आहे. म्हणजे आता ही पाणी कपात आहे फक्त पुण्याच्या दक्षिण भागात, मग बाकीच्या भागांना का नाही? म्हणजे दक्षिण भागाने असं काय पाप केलेलं आहे की असा दुजाभाव नेहमी केला जातो? ट्रॅफिकच्या बाबतीत पण तेच. आणि कॉर्पोरेशनचे अधिकारी जे आहे यांचा अक्षम्य दुर्लक्ष ह्या भागाकडे होतंय. आता 24/7ची जी योजना आहे त्याच्यावर शेकडो कोटी खर्च करतायत. हे एका बाजूला तुम्ही शेकडो कोटी खर्च करतायत, दुसऱ्या बाजूला तुम्ही पाणी कपात करतायत. हे नक्की चाललंय काय हे समजायला मार्ग नाही. हे यांचं नियोजन हा खूप मोठा प्रश्न आहे. खरं तर प्रशासनाला एक मोठी संधी होती की नगरसेवक नसताना एक चांगलं काम करून कसं दाखवता येईल, एक आदर्श कॉर्पोरेशन कसं चालवता येईल याची चांगली संधी होती आणि ती संधी त्यांनी दवडलेली आहे असं मला वाटतंय. तुमच्याही भागात पाणी येणार नाही, तुम्ही याच परिसरात राहता. कायम अन्याय सिंहगड रोडवर होतं असं वाटतं? हो, निश्चितच. कारण आज आता आम्ही 6 फेब्रुवारीपासून पाणी टंचाईला आम्ही इतकं प्रचंड ट्रिमेंडस हे करत आहोत, फेस करत आहोत. आम्हाला दर महिन्याला कमीत कमी 15 ते 20 टँकर आम्हाला दर महिन्याला मागवावे लागतात. आणि प्यायच्या पाण्याच्या टँकर आज जवळजवळ 2,500 रुपयाला गेलेला आहे. आणि त्यामध्ये 2-2, 3-3 टँकर ते मागवायचे, प्लस ह्याचे वापराचे टँकर मागवायचे. किती टँकर लागतात आणि किती पैसे खर्च होतात? साधारण 15 ते 20 टँकर, म्हणजे ॲव्हरेज जर का आपण 15 जरी धरलं तरी 15 ते 175 असेल, ते 10,000 रुपये आम्हाला हे. आणि लोकांना टँकरचे पैसे जर का हे करायचं, नियोजन करायचं दर महिन्याला मेंटेनन्सच्या ह्याच्यामध्ये पैसे वाढवून मागितले तर लोकांचे लगेच पोट हे, म्हणजे लोकांना लगेच लगेच त्रास होतो त्याचा मेंटेनन्सचा. आणि मग हा खर्चाचा मेळ सुद्धा आम्हाला करणं इतकं अवघड जाते मेंटेनन्सचा वगैरे. तुमच्याकडे पण टँकरनी पाणी येतं, पाणी नसतं? पाण्याची समस्या ही दिवसेंदिवस वाढत असते. उन्हाळ्यामध्ये ती जास्त प्रमाणात जाणवतं. उन्हाळ्यामध्ये काय होतं, सिंहगड रोडला जो पाणी कपातचा विषय आहे तो फार गंभीर आहे. आता सरकार प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रिक मीडियावरती बातम्या दाखवल्या जातात की 1 दिवसाआड पाणी येईल. हे जर पाणी आम्ही सिंहगडवासीय धरणाच्या कडेला राहिला आहे. धायरी परिसर आणि वडगाव परिसर, माणिकबाग, आनंदनगर हा पूर्ण सिंहगड परिसर जो आहे हा धरणाच्या बाजूला असल्यामुळे इथे पाणी कपात नको व्हायला पाहिजे अशी आमची एक अपेक्षा आहे. पण ह्याच रोडला जर का पाणी कपात होत असेल, आम्ही धरणाच्या जवळ राहून सुद्धा आम्हाला पाण्याला समस्या भेडसावत असेल, तर ही मोठी आमच्यासाठी खूप शोकांतिका आहे. आणि सरकारने किंवा पुणे महानगरपालिका ज्या वेळेला पाऊस पडतो त्या वेळेला सांगतात की बाबा एवढ्या महिने आपल्याला पाणी पुरेल, एवढा पाऊस झाल्यामुळे आपल्याला पाण्याची समस्या येणार नाही असं कायमस्वरूपी सांगितलं जातं. कायमस्वरूपी पावसाळ्याला की सांगितलं जातं. आता बऱ्याचशा सोसायट्यांमध्ये काय होत आहे की पाणी कमी दाबामध्ये आल्यामुळं तिथे टँकर हे दिवसाआड म्हणा किंवा रोज टँकर मागवलं जातं. आता आमच्या सोसायटीमध्ये 1 दिवसाआड 2 टँकर टाकतो, म्हणजेच दिवसाला 1 टँकरच आलं. जवळजवळ महिन्याला 30 टँकर. आज 30 टँकर म्हणलं तर फार म्हणजे खर्चिक बाब आहे. आणि जर का कॉर्पोरेशननी जर व्यवस्थित पाणी दिलं तर आम्हाला टँकर लागणार नाही. जर 2 लाईन असतील, काही सोसायट्यांना काही सोसायट्यांना 2-2 लाईन आहे, त्या सोसायट्यांमध्ये पाण्याची कमतरता थोडीशी कमी असतं. पण ज्या सोसायटीला एकच कनेक्शन आहे ते लिगली आहे,
पण त्या लिगली कनेक्शनमध्ये जर तुम्ही पाणी कपात केलं तर आमच्या सोसायटीला जे दिवसभर जे राहणार आहे, आता सुट्ट्या लागल्यामुळे आता मे पासून बऱ्याचशा लोकांना, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आज सुट्ट्या लागलेल्या आहे. त्यामुळे लहान मुलं वगैरे घरात असतात, दिवसभर घरात असतात. त्याच्यामुळे पाणी हे दिवसभरामध्ये जास्त खर्च होतं. त्या खर्च झालेला पाणी एवढं साठवून ठेवणं शक्य नाही आहे. त्यासाठी सरकारने किंवा महानगरपालिकेने याच्यावरती काहीतरी तोडगा काढावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. सरकारने किंवा महानगरपालिकेने साधारण तोडगा काढला पाहिजे, कारण फक्त सिंहगड रोड परिसरात, सिंहगड, कात्रज, कोंढवा, धायरी याच परिसरात आता प्राथमिकरित्या पाणी कपात लागू केली आहे. आठवड्यातला एक दिवस पाणी नसणार आहे, रोटेशन पद्धतीने यांना पाणी पुरवण्यात येणार आहे. मात्र आम्ही कर भरतोय, सगळे कामं करतोय आणि वर्षाच्या सुरुवातीला सांगण्यात येतं की पाणी साठा आहे, मात्र ऐनवेळी पाणी कुठे जातं असं अनेक प्रश्न या सगळ्या नागरिकांनी व्यक्त केलेत. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.